नमस्कार मंडळी. आज की नाही दिवस खूपच लेझी वाटत होता, त्यामुळे स्वयंपाकाचा चपातीचा खास करून खूप कंटाळा होता. कणिक मळा, चपाती करा, पण चमचमीत काहीतरी खायचं होतं, त्यामुळं हा बेत केला आणि ही रेसिपी घेऊन आले तुमच्यासाठी, ज्यामध्ये चपाती वगैरे लाटण्याचं काहीही झंझट नाही आहे, पण तितकीच टेस्टी आणि झणझणीत रेसिपी आपल्याला खायला मिळणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैद्याचं पीठ, त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे, थोडेसे चिली फ्लेक्स 1 चमचा ॲड केलेत. त्यानंतर मी ॲड केले लसूण भरपूर किसून घेतलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, तुम्ही प्रमाण आणखीन थोडं जास्त घेऊ शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करायचं आहे. तर बॅटर कसं तयार करायचं, ना घट्ट ना पातळ, आपल्याला एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते तव्यावरती व्यवस्थित पोर करता येईल. म्हणजे जेणेकरून असं जास्त ते घट्ट पण नको आहे, पातळ पण नको आहे, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तर थोडं थोडं पाणी घालून मी याचं एक बॅटर रेडी करून घेते. परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते की आपल्याला कशी ठेवायची आहे. ओके. तर फ्रेंड्स, आता ह्याला एक 10 मिनटं मी झाकून ठेवते. इथे एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे एक 3 ते 4 चमचे दही. दही इथं मी विकतचं वापरलं आहे, तुम्ही घरात असेल तर वापरा. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलं आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे, 2 चमचे धन्याची पावडर घातलेली आहे. ओके. आता ह्याला आपण नीट मिक्स करून घ्यायचं आहे. चमचा लाल तिखट थोडंसं राहिलं होतं म्हणून आणखीन थोडं ॲड केलं आहे. आता ह्याला थोडंसं पाणी घालून मिक्स केलं तरी चालेल, असंही मिक्स केलं तरी चालेल. आता ह्याला मी छान मिक्स करून घेते आणि आता आपण फोडणीकडे वळूयात. फोडणीसाठी इथं मी एक कढई घेतलेला आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, ज्यामध्ये मोठा कांदा मी ॲड केलेला आहे. त्यानंतर 1 ते 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकलेली आहे, ती सुद्धा आपण तेलात छान असं परतून घेऊयात. कांदा लाल झालाय, आता आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण खिसून टाकूयात. एक 2 ते 3 कळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी खिसून घेतलेला आहे. न वाटता तुम्ही बारीक खिसणीने खिसून घालायचं आहे. आता हे सर्व नीट मिक्स झालं की आपल्याला आपण जी दह्याची पेस्ट तयार केली होती ती ॲड करायची आहे. मी थोडंसं पाणी घालून मिक्स केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला फोडणीत व्यवस्थित मिक्स करता येईल. परफेक्ट. आता ह्याला आपण काय करायचं आहे फ्रेंड्स, थोडंसं एक 5 मिनटं तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून दह्यात आपण जे काही मसाले घातलेत ते छान असं त्याचा ॲरोमा यायला पाहिजे आणि मस्त ते मसाले आपले मिक्स झाले पाहिजेत. तर आता हे छान असं मी फिरवून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता तेल छान सुटलं, याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो हेही मी खिसून घेतलेलं आहे खिसणीने, तुम्ही प्युरी केली मिक्सरमध्ये तरीही चालेल. थोडंसं मीठ टाकून आपण आता ह्याला तेल छान कडेने सुटेपर्यंत हा टोमॅटो जो आहे तो शिजून घेणार आहे. तरी पण ह्याला एक 5 ते 7 मिनटं आपल्याला लागतील. आपण ह्याला एक झाकण ठेवूया आणि एक 5 मिनटं छान असं वाफून घेऊयात. गॅस थोडंसं मीडियम करूया. तुम्ही आता बघू शकता फ्रेंड्स, मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. परफेक्ट. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करूयात. आपण टोमॅटो घालताना पण घातलेलं आहे मीठ. कसुरी मेथी ॲड करूयात. त्यानंतर थोडासा गरम मसाला. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया. थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते. एक साधारण थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी मी टाकलेलं आहे ग्रेव्हीसाठी. ओके. आता ग्रेव्हीला छान कलर सुटला आहे. आता आपण थोडीशी साखर घालूया, जेणेकरून दह्याचा आंबटपणा, मसाल्यांचं तिखटपणा सगळं आपल्याला बॅलन्स करता येईल. त्यासाठी 1 चमचा मी साखर घातलेली आहे. आता इथं उकडलेले बटाटे 2 घातलेले आहेत, 1 बटाटा आणि हा दुसरा बटाटा. ह्याला आपण उकडून घेतला अगोदर, त्यामुळं त्याला थोडंसं मीडियम मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरायचं आहे, एकदम बारीक चिरायचं नाही आहे. बटाट्यासोबत तुम्ही थोडंसं शिमला मिर्च, त्यानंतर थोडासा कांदा, टोमॅटो चौकोनी काप करून टाकलात तरीसुद्धा भाजी अप्रतिम खूप सुंदर लागते आणि दिसतेसुद्धा खूप सुंदर. आता सर्व हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपण याला
एक 5 मिनटं वाफून घेऊयात आणि आपली भाजी तयार आहे. तर आता तयार बॅटरचे आपण चपात्या करायच्या आहेत, जे आपल्याला लाटायचे नाही आहेत. मी याला लसूण पराठा असं नाव दिलं आहे, कारण गार्लिक भरपूर घातलेलं आहे आपण आणि भरपूर मसाले पण घातलेत, त्यामुळे ह्याला पराठाच म्हणूया. तवा छान गरम झाला आहे. तव्याला थोडं तेलाचं ग्रीसिंग केलं आणि पळीनं आपण जसं डोसा घालतो तसं मी हे स्प्रेड करून घातलेलं आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आधेमध्ये थोडं थोडं तेल लावत घ्यायचं आहे. छान असा हा पराठा शेकून घ्यायचा आहे. परफेक्ट. तर फ्रेंड्स, कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता. जास्त काही झंझट नाही आहे, तुम्हाला कणिक मळायचं नाही आहे. भाजी पण आपली खूप लवकर होते आणि दही वगैरे घातल्यामुळे एकदम ढाबा स्टाईल असा टच येतो. तुम्ही लंचला, डिनरला, कशालाही तुम्ही हे बनवू शकता किंवा काहीतरी चमचमीत झटकीपट खायचे तेव्हासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर आता दुसरंसुद्धा आपण पराठा तव्यावरती पोर करूयात. परफेक्ट. आपण घातलेली चिली फ्लेक्स, कोथिंबीर किती मस्त दिसत आहे ना फ्रेंड्स. परफेक्ट. आता यालासुद्धा आपण एक साईड खालनं छान होऊ द्यायचे आहे आणि मग आपण पलटायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपले हे पराठे रेडी आहेत. इतके लुसलुशीत, इतके सॉफ्ट लागतात फ्रेंड. थोडेसुद्धा चिकट होत नाही. मी तुम्हाला दाखवू शकते की बघा किती मऊ लुसलुशीत लागतात हे चवीला आणि ह्या भाजीसोबत तर ह्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. तुम्हाला जर माझी ही झटकीपट लंच किंवा डिनरची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. मी भेटेन अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.